नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्याला एक असा छुपा कोड असतो जो सगळं काही ठरवतो? तो कोड म्हणजे आपल्या सवयी. याच सवयी कशा आपलं नशीब घडवतात किंवा बिघडवतात हेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग हा कोड उलगडूया. हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांना कधी ना कधी नक्कीच पडतो नाही का? आपण ठरवतो की उद्यापासून लवकर उठायचं, पण गजर बंद करून पुन्हा झोपतो. खूप मेहनत करायची ठरवतो, पण ऐनवेळी काहीतरी मागे ओढतं. असं का होतं? या प्रश्नाच्या मुळाशीच आपल्या आजच्या विश्लेषणाचा गाभा आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. आपण सगळेच एका अशा कैदेत आहोत ज्याचे दरवाजे तर उघडे आहेत, पण तरीही आपण बाहेर पडत नाही. आणि ही कैद बाहेरच्या जगात नाही, तर आपल्याच मनात आहे, आपल्याच विचारांमध्ये आहे. आपण याच अदृश्य तुरुंगाबद्दल बोलणार आहोत, अशा सवयी ज्या आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात आणि एकाच चक्रात अडकावून ठेवतात. ही आहे एक अशी अदृश्य शक्ती जी दिसत नाही, पण तिचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की विचारायची सोय नाही. जेव्हाही आपण काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा हीच शक्ती आपल्याला मागे ओढते आणि आपल्या कम्फर्ट झोनमध्ये ढकलून देते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? हा पिंजरा किंवा ही कैद दुसऱ्या कुणी नाही, तर आपण आपल्याच विचारांनी आणि कृतींनी तयार केली आहे. आणि चांगली गोष्ट हीच आहे की जो पिंजरा आपण स्वतः बांधलाय तो आपण स्वतःच तोडूही शकतो. हो, ही अदृश्य शक्ती, हा आपण स्वतः बांधलेला पिंजरा, दुसरं तिसरं काहीही नाही, तर आपल्याच त्या जुन्या वाईट सवयी आहेत. आणि जोपर्यंत आपण त्यांना ओळखत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर विजय मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. तर मग प्रश्न येतो की यातून बाहेर कसं पडायचं? याचं उत्तर विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीमध्ये आहे. चला आधी बघूया विज्ञान आपल्याला काय मार्ग दाखवतं. आता बघा, या प्रवासातली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे न्यूरोप्लास्टिसिटी. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला मेंदू म्हणजे जणू काही ओली माती. त्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. आपण ज्या विचारांच्या आणि कृतींच्या मार्गावर वारंवार चालतो तिथे एक पक्का रस्ता तयार होतो. याचाच अर्थ आपण जुने खड्डे पडलेले रस्ते सोडून नवे चांगले मानसिक महामार्ग तयार करू शकतो. पण मग एक प्रश्न मनात येतोच की जर मेंदूला बदलता येतं, तर असा नवीन मानसिक महामार्ग तयार करायला नक्की किती वेळ लागतो? किती दिवसांच्या प्रयत्नानंतर एक नवीन गोष्ट आपली सवय बनते? चला बघूया विज्ञान काय सांगतं. उत्तर आहे फक्त 66 दिवस. हो, संशोधनानुसार सरासरी 66 दिवसांच्या सातत्यपूर्ण सरावाने कोणतीही नवीन क्रिया आपल्या मेंदूमध्ये आपोआप होऊ लागते. म्हणजेच ती एक पक्की सवय बनते. हे काही आपण हवेत बोलत नाही आहे, यामागे पक्कं सायन्स आहे. 2009 मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधक फिलिप्पा लॅली यांनी एक अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा फोकस काय होता? तर हेच की एखाद्या नवीन वर्तनाला सवय बनायला नक्की किती वेळ लागतो, आणि निष्कर्ष सरासरी 66 दिवस. ठीक आहे, विज्ञानाने आपल्याला कसं करायचं हे तर सांगितलं, पण हे सगळं का करायचं याचं खोल उत्तर आपल्याला मिळतं प्राचीन ज्ञानामध्ये. चला पाहूया ते आपल्याला काय शिकवतं. बघा, आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की आपलं नशीब, आपलं भाग्य हे आधीच ठरलेलं आहे आणि त्यात आपण काहीच बदल करू शकत नाही. पण खरं वास्तव काय आहे? वास्तव हे आहे की आपलं नशीब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या रोजच्या लहान सहान सवयींचाच एक शेवटचा परिणाम आहे. याच संदर्भात युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचं एक खूप मार्मिक वाक्य आहे. ते म्हणतात की सवयींमधून चारित्र्य घडतं आणि चारित्र्यातूनच नशीब. म्हणजेच काय, तर आपल्या भविष्याची किल्ली कुठे बाहेर नाही, तर आपल्याच सवयींमध्ये दडलेली आहे. याचाच अर्थ असा की आपलं चारित्र्य आपल्या सवयींमधून घडतं आणि मग त्याच चारित्र्यामधून आपलं नशीब घडतं. म्हणून उद्या बदलायचा असेल तर आज बदलावं लागेल. खरं स्वातंत्र्य म्हणजे सवयींचे गुलाम बनणं नाही, तर त्यांचे मालक बनणं. चला तर मग आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे ते पाहिलं, त्यावरची वैज्ञानिक आणि आध्यात्मिक उत्तरही बघितली. आता वेळ आलीये कृती करण्याची, स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल टाकण्याची. या संपूर्ण विश्लेषणाचा सार आपण या 4 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडू शकतो. पहिली पायरी, स्वीकारा. प्रामाणिकपणे हे मान्य करा की आजची परिस्थिती ही आपल्या जुन्या सवयींचाच परिणाम आहे. दुसरी, समजून घ्या. लक्षात ठेवा की बदलायला फक्त 66 दिवस लागतात. तिसरी, वचनबद्ध व्हा. स्वतःला एक वचन द्या की आता आपण बदलणारच. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी पायरी, कृती करा. आज, अगदी आतापासून एका छोट्या पण सकारात्मक सवयीने सुरुवात करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, उद्याचं मोठं झाड
आज लावलेल्या एका लहानशा बीजातूनच उगवतं. तर मग प्रश्न हा आहे की आपण आपल्या भविष्यासाठी आज कोणतं बीज पेरणार आहोत? याचं उत्तर आपल्या प्रत्येकाकडे आहे.